May I come in, sir? Yeah. Yes, sir. Thank you. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. Bas. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर माझं गाव राताळी म्हणून आहे, सिंदखेड राजा तालुका, जिल्हा बुलढाणा. इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी या पदाची कर्तव्य काय असतात बरं? सर ऑफिसरला एक विशिष्ट क्षेत्र अलॉट केलेलं असतं. त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या लॅबोरेटरी ज्या आहेत त्या लॅबोरेटरीच्या संबंधात असणारं लायसन्स रिन्यू करण्याचं काम असतं. त्यांना नोटीस बघून त्यांना पाठवून त्यांना रिन्युएशनसाठी सांगण्याचं काम असतं. दुसरं म्हणजे इन्स्पेक्शन करण्याचं प्रत्यक्ष काम असतं वेट मेजरचं. त्यानंतर वरिष्ठांनी सांगितलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या त्या काळामध्ये येतील त्यांचं अनुपालन करणं सुद्धा अपेक्षित आहे. वेट अँड मेजर्स जे आहे हे कुठल्या लिस्टमध्ये आहेत बरं? भारतीय संविधानामध्ये सर 3 प्रकारची सूची आपल्याला माहिती: संघ सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची. तर संघ सूचीमध्ये एंट्री नंबर 50 मध्ये वेट्स अँड मेजरचे मापदंड ज्याला मानक जे आहेत तिथे आहेत. आणि वेट्स अँड मेजरची अंमलबजावणी जो मुद्दा आहे ते एंट्री नंबर 33E मध्ये समूहवर्ती सूचीमध्ये. त्याच्यामध्ये केंद्रीय कायदे करू शकतात आणि राज्य कायदे करू शकतात. बरं. लोकांची फसवणूक कशी होते बरं आजच्या डेटमध्ये वजन मापांच्या बाबतीत? सर याला आपण 2 टप्प्यात करू शकतो. म्हणजे एक तर इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे त्यामुळे सुद्धा होऊ शकते, किंवा मुद्दाम होऊन त्या प्रकारचं जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल एखाद्या वेट्स अँड मेजरमध्ये तिथेही होऊ शकते. तर मला असं वाटतं. दुसरं म्हणजे की जर आपण दुकानामध्ये बघितलं तर वजनामध्ये सापडतं, आणि जर आपण पेट्रोल पंप वगैरे तिथे बघितलं तर ते कॅलिब्रेशन मध्ये सुद्धा इश्यू केलेले असतात, तिथे होऊ शकतात. सामान्य नागरिक जो आहे त्यांनी या गोष्टी कशा ओळखल्या पाहिजेत, त्यांनी काय करायला पाहिजे बरं हे समजून घेण्यासाठी? सर सगळ्यात आधी तर म्हणजे कायद्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे की, किंवा ग्राहक जागृती ज्याला म्हणतो आपण ती झाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत काय प्रावधान आहेत की समजा एखाद्या कायद्याचं उल्लंघन झालं तर त्या संबंधात आम्ही कुठल्या प्रकारचं रिट्रेसल मेकॅनिझम केलं पाहिजे ते झालं पाहिजे. त्यासाठी त्यांचे जे टेलिफोन नंबर्स आहेत त्यांचा वेगवेगळ्या मंचावर प्रसार व्हावा, वेगवेगळ्या प्रकारचे होर्डिंग्स आणि बोर्ड लावून त्या प्रकारच्या आपण जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी, हे इनिशिएटिव्ह आहे. आणि इन्स्पेक्टरच्या काय कामामध्ये ही काम आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिबिर आयोजित करणे, जेणेकरून ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागामध्ये सुद्धा लोकांपर्यंत त्या प्रकारचे मेकॅनिझम पोहोचते. डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स जे आहे बघा काय काम करतो बरं? डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर मध्ये ज्या प्रकारच्या ग्राहक संरक्षण संबंधाचे कायदे, ग्राहक संरक्षण कायदा 2019 असेल, किंवा लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट 2009चा कायदा असेल, किंवा असे जे म्हणून कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी आहे आणि त्या संबंधाने असणाऱ्या जबाबदाऱ्या पार करण्याचं काम करतं डिपार्टमेंट. तुम्ही एमटेक केलेला होता? येस सर. बरोबर. त्यानंतर इकडे जे आहे इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी हे जे पद आहे ग्रुप B चं पद आहे, याच्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट मध्ये चांगलं काम करू शकता ना? सर करू शकतो, पण मला लहानपणापासून हे ड्रीम होतं की एखादं शासकीय पद आपल्या हातामध्ये असावं, जेणेकरून त्या माध्यमातून अधिकारांचा वापर करून आपल्याला एक चांगलं करिअरही घडवता येईल आणि माझी समाजामध्ये असं जबाबदारी पूर्ण करता येईल. हिस्ट्री सांगा बरं लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. सर ब्रिटिश पूर्व काळामध्ये मला इयर थोडं रिकॉल होत नाही, 1936 ला एक कायदा आला होता ज्या अंतर्गत पहिल्यांदा आपण याला विधिनियमित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1956 ला पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा संबंधाने कायदा आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आणला कायदा, पण त्याचं नाव वेट्स अँड मेजर ऍक्ट असं नव्हता, वेगळं नाव होतं. मग ते नाव एक्झॅक्टली रिकॉल होत नाही आता. आणि मग 1976 आणि 1985 ला मोठा प्रयत्न होता त्याच्यामध्ये वेट्स अँड मेजर्स ऍक्ट आणि पुढे वेट्स अँड मेजर एन्फोर्समेंट ऍक्ट, आणि या दोन्ही कायद्यांचं पुढे संमेलन करून 2009 ला एक आपण आता लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट आणलेला आहे जो याचा आता विधिनियमन करतो. ओके सर. लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट समोर कोणकोणते चॅलेंजेस आहेत सध्या? सर डिपार्टमेंटला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की सर मॅनपॉवर नाही. जेवढ्या प्रकारची कामं आपल्याकडे करण्यासारखी आहेत त्यातून आपल्याकडे मॅनपॉवर तेवढं सापडत नाही, आणि म्हणूनच या कायद्यामध्ये आपण जर बघितलं तर एनर्जी मीटर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, पण हे कायद्यात कव्हर झालेलं नाहीये, कारण प्रत्येक घरामध्ये जाऊन इन्स्पेक्टर चेक करू शकत नाही किंवा त्याची यंत्रणा करू शकत नाही. ह्याच्यामध्ये आपण स्पीडोमीटर सुद्धा चेक करू शकत नाही. ही कायद्याची सगळ्यात मोठी त्रुटी आपल्याला सापडते. त्याचं कारण असं आहे की मॅनपॉवर नाहीये, तर ही सगळ्यात मोठं हे आहे. दुसरं ह्याच्यामध्ये तुमची दुसरं आहे याच्यामध्ये की लीगल मेट्रोलॉजी मध्ये आपल्याला बघितलं तर जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते एम्प्लॉय करण्यासाठी म्हणून जे निधीची आवश्यकता किंवा अपेक्षा आहे त्या प्रकारची निधी पूर्तता होताना सापडत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला. आणि तिसरं याच्यामधलं कारण सापडतं आपल्याला की बऱ्याच वेळेला की या विभागामध्ये रिफॉर्मची फार आवश्यकता सापडते.
जसं की माझ्या अभ्यासात लक्षात आलं तर रिफॉर्म फार कमी गतीने होतं. ज्या तुलनेत आंतरराष्ट्रीय लेवलला मानक स्थापन होतात त्या तुलनेत ते कायद्यामध्ये परावर्तित होताना सापडत नाही. कोणकोणत्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत बरं सध्या स्टँडर्डायझेशन वेट्सच्या संदर्भात? सर स्टँडर्डायझेशन आणि वेटच्या संबंधात जसं की आपण ईव्हीएमच्या केसमध्ये हे रिफॉर्म बघितला की ईव्हीएम टॅम्पर्ड प्रूफ करण्याचा प्रयत्न केला आपण वेगवेगळ्या प्रकारचा मेजर करून. तसं वेट्स अँड मेजरमध्ये आपण दुकानामध्ये असणारे जे वजनांचे काटे आहेत त्यांना सुद्धा आपण मायक्रो कंट्रोलर एआय टेक्नॉलॉजी आपण करू शकतो, पण ते आपल्याला करताना सापडत नाही. आपण त्या पद्धतीने यूज करताना तत्काळ. नंतर मशीन लर्निंगच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या प्रकारच्या यंत्रणा करू शकतो जेणेकरून काहीतरी टॅम्पर करण्याचा प्रयत्न केला तर तत्काळ विशिष्ट सिस्टमपर्यंत मेसेज जाऊन पोहोचेल आणि काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न होतो हे सिद्ध होईल. काही फेमस केसेस सांगा बरं ज्या इंडियामध्ये झालेल्या आहेत या डिपार्टमेंटच्या संदर्भात, लीगल केसेस. सर एक अशी एक दिल्ली हायकोर्टची केस होती मला आता की ज्याच्यामध्ये म्हणजे वॉटर बॉटल तशी आपल्याला 10-15 रुपयाला अशी मिळते, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याचे चार्जेस खूप जास्त लावलेले सापडतात किंवा काय. दिल्ली हायकोर्टमध्ये अशी केस गेली होती. त्यावेळेला त्यांनी दिल्ली हायकोर्ट निर्णय असा होता की आम्ही ज्या प्रकारचा एमबीएस तुम्हाला वापरतो टेबल सर्व्हिस अशा वापरला त्यांनी वापरताना टेबल सर्व्हिसचे आम्ही चार्ज त्याच ठिकाणी लावत असल्यामुळे त्या बॉटलचे चार्जेस ते हॉटेलवाले ज्या प्रकारे लावतील तुम्ही एकदा त्यांच्या स्पेसमध्ये एंटर केल्यानंतर ते लावायला बाध्य आहेत. अशा प्रकारची केस आयएसओ माहिती तुम्ही? आयएसओ माहिती काय फुल फॉर्म करा आयएसओ? इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे जी मानक एसआय स्टँडर्ड स्थापन करण्याचं काम करते. बरं, आता तुम्ही इन्स्पेक्टर ऑफ लिगल मेट्रोलॉजी म्हणून जेव्हा काम कराल तर सिलेक्शन झालं तुमचं, तर तुमचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण वेळोवेळी कुठं असेल बरं? सर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिगल मेट्रोलॉजी नावाची झारखंड लांची आहे एक संस्था आहे. तिथे 4 महिन्यांसाठी ट्रेनिंग होतं, त्यानंतर एक एक्झाम होते आणि त्यानंतर ऍक्च्युअल पोस्टिंग मिळतं. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ गुड डे.